मी जस्ट पुण्यावरून ट्रॅव्हल करते आणि इतक्या जोराची वॉशरूम आली होती मला. मी स्ट्रेट ट्रॅव्हल केलं पुण्यापासून. आय गेस 253 किलोमीटर्स आम्ही स्ट्रेट आलो आहे. टोल नाक्यावर आहे सध्या. ह्या टोल नाक्यावरती हे वॉशरूम आहे. वॉशरूमची कंडिशन इतकी घाणेरडी आहे की वॉशरूम यूज कसे करायचे. आय मीन एवढे वॉशरूम नाही, तुम्ही ॲटलिस्ट 2च वॉशरूम द्या, पण ते यूज करण्या लायकीचे तरी द्या. त्याच्यात बसायची इच्छा सुद्धा नाही होत. वेस्टर्नची तर हालत खराब आहे. वॉशरूम इतक्या घाणेरड्या कंडिशनमध्ये, काहीच व्यवस्था नाही आहे. म्हणजे काहीच साफसफाई नाही केलेली आहे. माहीत नाही किती दिवस झाले. इकडे टच सुद्धा कोणी केलंय की नाही माहीत नाही. एवढी घाण कंडिशन आहे. अरे यार, यूज कशी करायचे लेडीजला इतकं. म्हणजे तुम्ही यूज करू शकता का सांगा बरं अशी वॉशरूम. अरे टोल नाक्यावरचे वॉशरूम इतके घाण आहेत. आपण टोल नाक्यावरती फर्स्ट थांबतो फॉर द वॉशरूम. आणि ह्यांचं हे एकच वॉशरूम नाही आहे बरं का. हे एकच वॉशरूम नाही आहे टोल नाक्यावरचं. रोडच्या त्या साईडला अजून एक वॉशरूम आहे, मी तेही दाखवते. तिथे तर दरवाज्याची हालत सुद्धा खराब आहे. म्हणजे दरवाजे सुद्धा व्यवस्थित नाही आहेत. काय ओपन आहेत, काहींचे तर दरवाजे फुटलेले आहेत. म्हणजे दरवाजे सुद्धा व्यवस्थित नाही आहेत. आणि सगळी म्हणजे इतकी घाण आहे ना वॉशरूममध्ये. ते वॉशरूम यूज करण्या लायकीचे सुद्धा नाहीत. मग हे पैसा जातोय कुठे. ॲटलिस्ट त्यांनी वॉशरूम तरी व्यवस्थित पुरवलं पाहिजे यार. लेडीजसाठी ॲटलिस्ट वॉशरूम व्यवस्थित असलं पाहिजे. लेडीज नाही, जेंट्स सुद्धा यूज करायच्या लायकीचे नाही आहेत त्यांचे वॉशरूम. ॲटलिस्ट थोडंफार तरी स्वच्छता, दिवसातून एकदा जरी स्वच्छता केली ना तरी ते वॉशरूम व्यवस्थित असतात. आय मीन लक्ष दिलं पाहिजे. नाही तर टोल नाक्यावरती पैसे वसूल करण्याचा काही उपयोग नाही.